गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुबीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, हे आयुष्य आहे ना, हे आयुष्य असं एवढं महाग आहे की तुम्हाला जे मिळालेलं आहे ना ते तुमचे नशीब समजा की या मानव देहाला तुम्ही प्राप्त झालेले आहात। म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये कितीही कमवा पण सोबत काही घेऊन जाणार आहात का बरं? काहीच नाही ना। मग आयुष्यामध्ये जे उरणार आहे ना ते फक्त नामच उरणार आहे। म्हणजे तुझं आयुष्य एवढं स्वस्त सुद्धा नाही, कारण एक दिवस यम तुझ्या दारामध्ये येईल तेव्हा आहे ना तुला चप्पल सुद्धा घालू देणार नाही। म्हणून भगवंताची भक्ती तू नक्कीच करायला हवी। समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जीवनामध्ये अशा तुझे भरपूर गोष्टी येतील की तुला जीवनामध्ये फक्त सुख वाटायचं कमी होईल। म्हणजे काय? म्हणजे तुझ्या जीवनामध्ये दुःखच निर्माण होईल। पण तेव्हा तुझ्या या वैखरीमध्ये नामस्मरण नसेल, तुझ्या या जीवनामध्ये पुण्य नसेल, तर मग तू काय करणार आहेस बरं? तुझ्याकडे काही पर्यायच उरणार नाही। म्हणजे तुझ्या वाट्याला दुःखच येणार आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे। नको वीट माणू रघुनायकाचा, अति आदरे बोलिजे राम वाचा। नवे वेची मुखी साफडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाता। म्हणजे काय बरं? म्हणजे तू भगवंताचा कंटाळा करू नकोस। हे भगवंताचं नाम आहे ना, तू निरंतर तुझ्या वाणीमध्ये ठेव। अत्यंत आदरपूर्वक वाणीने भगवंताचं नामस्मरण घे। त्यात तुझा काही खर्च होणार आहे का? तुझे काही पैसे जाणार आहेत का? तुझ्या जीवनामध्ये काही दुःख होणार आहे का त्यामध्ये? म्हणजे नाम घेतल्यानं आहे ना तुला फुकटामध्ये भगवंताचा लाभ होणार आहे। म्हणून त्याच्या नामाचा तू जयघोष करायला हवा। पण मनुष्य त्याकडे लक्ष देतो का? कधीच देत नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्यानं घेतलेली ही मालमत्ता आहे। कितीही माझी माझी म्हटली तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे ना। म्हणून या आयुष्याचं आपण सोबती आहोत। या सोबतीमध्ये भगवंत जर आपल्या सोबत असेल ना तर ह्या आयुष्यसुद्धा सुंदर होऊन जाईल। पण याचा मनुष्य कधी विचार करतो का बरं? कधीच विचार करत नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपलं कुटुंब आहे, पती पत्नीने याकडं लक्ष द्यायला हवं। जेव्हा आपण एकमेकांचा साथ सोडतो ना तेव्हा आपल्या सोबत कोणी राहत नाही। म्हणून पती पत्नीनं एकमेकावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका। कारण का बरं? कारण घरात शत्रू जेव्हा निर्माण होतो ना तेव्हा बाहेरचा शत्रू न लढता सुद्धा जिंकून जातो। म्हणूनच शिवतंत्र सांगतं ना की जोडतानाही आलं तरी चालेल, ते जोडू नका, पण आपल्या लोकांना कधीच तोडू नका। कारण का बरं? कारण खोटेपणा, धोका देणं आणि नाटक करणं या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतात, पण त्यांची किंमत आहे ना तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावी लागणार आहे। म्हणून आयुष्यामध्ये कोणाला कधी धोका देऊ नका। तुम्हाला नवीन नवीन तुम्हाला वाटेल की तुमचा जय झालेला आहे,
तुम्ही या जीवनामध्ये सुख निर्माण केलेलं आहे. पण वास्तविक पाहता ते सुख क्षणिकच आहे ना, ते टिकणारा असेल का बरं? म्हणूनच सत्याचा शोध घ्या, सत्याच्या मागे लागा. नाहीतर या जगामध्ये क्षणिक सुखासाठी तुमचा किमतीमोल जीव आहे ना, तो तुम्ही गमावून बसाल. आणि हा किमतीमोल जीव आहे ना, तो समर्थ मार्गामध्ये आणा, सद्गुरू चरणाशी लावा. बघा तुमच्या जीवनामध्ये कल्याणच होणार आहे. बघा तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का, की तुमचा जर आता मृत्यू झाला तर तुमच्या मृत्यूमुळे कुणाला फरक पडणार आहे का बरं? कुणालाच नाही. कारण तुमचं या जगामध्ये जवळचं कुणीच नाही, फक्त एक मात्र भगवंत आहे. पण त्या भगवंताचा तुम्ही वारवासुद्धा घेत नाही, भगवंताचं नामस्मरणसुद्धा करत नाही. म्हणजे जर आपण त्याचं नामस्मरण न करता जर आपल्या तो जवळ आहे, तर भगवंताचं नामस्मरण केलं तर आपल्या जीवनाचा तो भागच होईल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही मेलात ना की तुमचे जवळचे नातेवाईक जास्तीत जास्त 20 मिनिटे तुमच्याकडे आक्रोश करून रडतील. 15 मिनिटे रडून झाल्यानंतर हळूहळू त्यांचा आवाज कमी होईल आणि शांत बसण्याचा प्रयत्न करतील. अर्धा पाऊण तास झाला ना की कधी प्रेत उचलतात याची घाईघाई त्यांना होईल. मेलेल्या व्यक्तींशी जिवंतपणे तर चांगलं वागणं कधी होत नाही, पण मेल्यानंतर खरं खोटं सगळं एकत्र काढून रडण्याचा कार्यक्रम सुरू होतो. त्या परिसरामध्ये आहे ना, आजूबाजूला तो मेलेला व्यक्ती कसा होता ना याची चर्चा सुरू होईल. एक लक्षात घ्या, मेल्यानंतर प्रत्येकाची स्तुतीच होते, त्यामुळे हे स्तुतीचं वातावरण सुरू होईल. मैताच्या घरामध्ये भरपूर बायका पुरुष जमा होतील, नातेवाईक जमा होतात. प्रेत अजून गेलं नाही तोपर्यंत याची नियोजनं सुरू होतील. माती कधी, दिवस कधी, कार्य कधी, तोपर्यंत जमा झालेल्या या नातेवाईकांमध्ये, भावकीतल्या लोकांमध्ये, स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू होईल, टाईमपास सुरू होईल. जे नातेवाईक अर्धवट काम सोडून आलेले असतात ना, त्यांचे सगळं लक्ष त्या कामातच असतं. कधी प्रेत जातं आणि कधी मी माझं काम करायला जातोय याची घाई त्यांना सुरू होईल. आणि मैताच्या घरी सर्व नातेवाईक जमा झाली ना की आपल्या जन्माचा अंत प्रेत जाळून करतात. तोपर्यंत तुमचे सर्व मित्र नातेवाईक निघून जातात आपापल्या कामासाठी. वेळ मिळाला तर परत येतात, नाहीतर सर्व काही विसरून जातात. म्हणून बाकीचे घरचे जास्तीत जास्त 6 ते 7 दिवस रडतील आणि पुन्हा हळूहळू तुम्हाला विसरून जातील. मेल्यानंतर हे सर्वात कडू सत्य आहे, ते म्हणजे तुमच्या लोकांसाठी तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ना ती तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाची असेल. तुम्ही मेल्यानंतर सर्वजण त्या प्रॉपर्टीच्याच मागे लागतील. बरोबर आहे ना? या गोष्टी तुम्हाला पटतात का बरं? कधीतरी या पूर्ण जर आपण मन देऊन निरूपण ऐकलं ना तर आपल्या जीवनामध्ये समतोल निर्माण होईल. कसं आहे ना, माणसाचा एक गैरसमज असतो की आपल्याशिवाय घर चालत नाही, आपल्याशिवाय हे कामच होणार नाही. तर जागे व्हा, या गैरसमजातून बाहेर या. कोणाचं कोणा वाचून कधी अडत नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, मग तो माणूस असे ना. बरोबर ना? म्हणूनच तुम्हाला सांगणं आहे, कोणी कोणाचं नसतं. म्हणून आयुष्य जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना तोपर्यंत जगून घ्या, तोपर्यंत माणसांना ओळखा. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचं नाव आहे. एकदा तुम्ही गेलात ना की कोणाचंही तुमच्या वाचून कधीच अडणार नाही. आयुष्य एकदाच मिळतं, म्हणून या आयुष्याच्या प्रवासामध्ये कधीतरी वेळ काढून स्वतःसाठी जगा. तुम्ही स्वतः तुमचे छंद जोपासा. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या नक्की करा. कारण का बरं? पण मनुष्याच्या जीवनामध्ये कधी या गोष्टींचा तो विचार करतो का? जोपर्यंत तो जिवंत आहे ना तोपर्यंत त्याचे सासू सासरे, त्यांचे नातेवाईक, त्यांचे चुलत नातेवाईक
यांची तो काळजी करत बसतो, पण स्वतःच्या आईवडिलांकडे तो लक्ष देतो का? कधीच देत नाही. आणि खरं पुण्य हेच आहे ना, आणि खरे अवगुण तेच आहेत. जो स्वतःच्या आईबापाला घराच्या बाहेर काढतो आणि सासू सासऱ्याला घरामध्ये घेतो, तो किती शहाणा असेल बरं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये काही केलं नाही तरी चालेल, पण आपल्या आईवडिलांच्या आयुष्यामध्ये, आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. हाच खरा भक्ती मार्ग आहे. आपले आईवडील आहेत ना, ते आपले गुरु समान आहेत. आपल्या आयुष्यातले पहिले गुरु ते आहेत. त्यांच्या रोज पाया पडत जावा, कारण रोज पाया पडायला सुद्धा आहे ना समर्थ विचार लागत असतात. ज्याच्या जीवनामध्ये समर्थ विचार आहेत ना, त्याचं हे डोकं आहे ते आईवडिलांच्या चरणापुढं झुकत असतं. बघा, आपण आयुष्यामध्ये किती मोठे विद्वान पाहिले, किती मोठे पुरोहित पाहिले, किती मोठे बघा पैशाने गडगंज संपत्ती असलेले काही व्यक्तीसुद्धा पाहिले, पण सगळेच आपल्या आईवडिलांच्या पाया पडतात का? आपल्या आईवडिलांच्या चरणावर सगळेच झुकतात का? पण जो मनुष्य, जो माणूस आईवडिलांच्या चरणावर झुकतो ना, त्याला आशीर्वाद भरपूर मिळत असतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मान सन्मान मिळवायला आहे ना खूप वर्ष लागतात, पण तो गमवायला एक क्षणसुद्धा पुरेसा असतो. कधी तुम्ही चुकीचं समजले जाता, कधी इतरांच्या नजरेतून तुमची किंमत कमी होते, तर काही वेळा तुमचा आदर नष्ट होतो. अशा वेळी अनेक जण तोंड लपवून बसतात, पण काही जण असे असतात ना, जे गेलेला मानसुद्धा पुन्हा मिळवतात. पण ते कोण असतात बरं? जो भक्ती मार्गाची कास धरतो, जो सद्गुरू चरणांवर लीन होतो, तोच जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये परत यश निर्माण करतो. कारण हे सद्गुरू चरण आहेत ना, ज्यांनी ज्यांनी धरले त्याच्या जीवनाचं कल्याणच झालेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की लोक तुम्हाला किंमत देत नाही, आदर करत नाही, आपुलकीने वागत नाही, तर जीवनामध्ये आहे ना एक वेळा तरी तुम्हाला नक्कीच प्रचिती येईल. पण जो प्रचिती येताच बदलून जातो, जो प्रचिती येताच आत्मविश्वास त्याचा निर्माण होतो, तर तो जीवनामध्ये यशस्वीसुद्धा होतो. म्हणजे शांत राहा पण दुर्लक्षित होऊ नका. म्हणजे काय बरं? कधी आहे ना आपल्यावर अन्याय होतो, लोक चुकीचे बोलतात, आपला अपमान होतो आणि आपण चिडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चिडणं म्हणजे स्वतःचं नियंत्रण दुसऱ्याच्या हातामध्ये देणं असतं. जो व्यक्ती शांत राहू शकतो ना, त्याच्याकडेच खरी शक्ती असते. शांत राहणं म्हणजे कमकुवत आहे असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. कमकुवत माणूस कधीच शांत राहत नाही. म्हणजे काय बरं? शांत राहणं आहे ना, हे तुमच्या शहाणपणाचं लक्षण आहे. पण त्या शांततेमध्ये तुमचा आवाज गमावू नका. दुःख, राग, अपमान हे सगळं आतमध्ये ठेवत राहिलात ना, तर लोक समजतात की तुम्ही दुर्लक्षित व्हायला पात्र आहात. मग आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की मग नक्की करायचं काय बरं? बघा, त्याच्यावर उत्तर आहे, शांत राहा, पण योग्य वेळ आल्यावर आहे ना ठामपणे बोला. प्रतिक्रिया देण्याऐवजी उत्तर द्या. लोकांना तुमची उपस्थिती जाणवू द्या. आपल्या शब्दांनी नव्हे, पण आपल्या नजरेतल्या आत्मविश्वासानं. आता दुसरी गोष्ट म्हणजे चूक मान्य करायला शिका, पण स्वतःची किंमत कमी करू नका. माणूस म्हटल्यावर आहे ना चुका नक्कीच होणार आहेत. कारण समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जेव्हा हा माणूस जन्माला आला ना, तो नक्कीच चुकीचा पुतळा म्हणून आलेला आहे. कारण असा जीवनात कोणता तुम्ही मनुष्य पाहिला आहे का? तो सर्वगुण संपन्न आहे. भगवंताशिवाय कुणी सर्वगुण संपन्न आहे का? नाही ना. पण खरं पाहता आहे ना, खरं शहाणपण त्या चुका असतात ना, प्रामाणिकपणे मान्य करण्यामध्ये आहे. मात्र चूक झाली म्हणून स्वतःला कमी लेखणं, स्वतःची किंमत करणं हे अजिबात योग्य नाही.
चूक जेव्हा मनुष्य मान्य करतो ना, म्हणजे त्याच्यामध्ये कमजोरी असते का बरं? अजिबात नाही. ते धैर्य आहे. आणि जगातले महान लोक आहेत ना, बघा तुम्हाला काही शास्त्रज्ञांची मी नावं सांगेल. अब्राहम लिंकन, थॉमस एडिसन, स्टीव्ह जॉब्स यांच्या वाटचाळीमध्ये चुका नक्कीच झाल्या, पण त्यांनी त्यातून शिकून स्वतःला उभं केलं. त्यांनी कधीही स्वतःची किंमत कमी केली नाही. एखादी कृती चुकीची असू शकते, पण त्यामुळं संपूर्ण व्यक्तिमत्व वाईट ठरत नाही. आपण काही केलेली कृती आहे ना, आपली किंमत, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. म्हणून जेव्हा आपण चूक मान्य करतो तेव्हाच दुसऱ्यांना आपल्यावर विश्वास वाटतो. पण त्याचवेळी आपल्यालाही स्वतःवर विश्वास असायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याचं मन स्थिर आहे तोच मनुष्य जीवनामध्ये श्रेष्ठत्व निर्माण करतो. मग तुमच्या आता मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की मनुष्याचं मन स्थिर कधी होईल बरं? जेव्हा मनुष्य श्रवण करेल, जेव्हा मनुष्य ब्रह्ममुहूर्तावर उपासना करेल, तेव्हाचे मन स्थिर राहील ना. तसं हे मन स्थिर कोणाचं झालेलं आहे का? मनुष्याच्या जर हातामध्ये असतं ना, तर सर्वच मनुष्य सद्गुण झाली असती, सर्वच मनुष्य चांगल्या विचारांची झाली असते. पण सर्व माणसं तशी आहेत का बरं? 50% चुकीची सुद्धा आहेत, 50% बरोबर सुद्धा आहेत. पण जो सद्गुरू मार्गामध्ये आहे, समर्थ विचारांमध्ये आहे, तो त्याचं मनुष्याचं जीवन आहे ना, बघा किती सुंदर आहे. त्याच्या जीवनामध्ये किती सुख निर्माण झालेलं आहे. भले त्याच्याकडे पैसा नसेल, पण त्याचं व्यक्तिमत्व एवढं सुंदर आहे ना की कोणीही त्याच्याकडे बघावं आणि म्हणावं, मला तू देवासारखा दिसतोस, देवासारखा तू धावून आलास. म्हणजे एक वेळेला प्रत्येक मनुष्य त्याच्याकडे देव म्हणून पाहत असतो. कारण का बरं? कारण तो समर्थ विचारांमध्ये आहे, कारण तो सर्व कार्य भगवंताच्या स्वरूपाची करत असतो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने कृतीतून बदल घडवून दाखवायला हवा. बोलणं सोपं असतं, पण आपल्यापैकी प्रत्येकजण म्हणतो ना, मी बदलणार आहे, यापुढे मी हे करणार नाही, नवीन सुरुवात करेल. पण हे सगळं केवळ बोलण्यापुरतं राहतं, कारण प्रत्यक्ष कृती नसते. खरा बदल शब्दांमध्ये नाही ना, तर तो कृतींमध्ये असतो. तुम्ही एक कल्पना करा, एखादा व्यक्ती रोज व्यायाम करण्याचं ठरवतो, रोज सकाळी उठल्यावर सांगतो की आज नक्की सुरू करेल, पण दिवस संपतो आणि तो काहीच करत नाही. उलट एखादा माणूस काही न बोलता रोज पहाटे उठून चालायला जातो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, उपासना करतो, तो स्वतःमध्ये बदल घडवतो ना. म्हणजे बदल म्हणजे एक संध प्रवास आहे. कृतीनं बदल दाखवणं म्हणजे एकदाच काहीतरी करून संपवणं नाही, तो एक सतत चालणारा प्रवास आहे. रोज थोडं थोडं बदलणं, स्वतःला सुधारत राहणं, हाच खरा बदल असतो ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, बदल बोलून दाखवला जात नाही, तो कृतीने सिद्ध होतो. बोललेले शब्द लोक काही वेळा ऐकतील, पण तुमचं वर्तन तुमच्या आत्मविश्वासावर अवलंबून असतं. म्हणजे आपला आत्मविश्वास जपून ठेवायला हवा. आत्मविश्वास म्हणजे काय बरं? स्वतःवर असलेला ठाम विश्वास. कधी कधी होतं काय, आपण भगवंतावर अजिबात विश्वास करत नाही, पण भगवंताकडून फळाची अपेक्षा करतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत मनुष्याचा भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा बसत नाही, तोपर्यंत प्रत्येक मनुष्यानं भगवंताकडून फळाची अपेक्षा करू नये, सुखाची अपेक्षा करू नये. त्याची अपेक्षा आहे ना, नेहमीप्रमाणे भंग पावत असते. म्हणून अगोदर भगवंतावर विश्वास ठेवायला शिका, श्रद्धा ठेवायला शिका. मग आपोआप तुमची कामं आहेत ना, आपोआप निरंतर व्यवस्थित होतील. तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. म्हणजे आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला ठाम विश्वास की आपण हे करू शकतो, शिकू शकतो, उभं राहू शकतो.
हा आत्मविश्वास म्हणजे आहे ना, तो यशाचा पाया आहे. पण जीवनातील संकटांनी, अपयशांनी, टीकेमुळं आणि तुलना करून घेतलेल्या वेदनांनी तो डगमगू लागतो. म्हणूनच आत्मविश्वास जिंकून मिळवावा लागतो आणि जपून ठेवावा लागतो. म्हणजे आत्मविश्वास म्हणजे माझ्यात क्षमता आहे ही स्वतःला स्वतःची जाणीव असणं. म्हणजे आत्मविश्वास असलेला व्यक्ती परिस्थिती कितीही कठीण असली तरी तो कधीच घाबरत नाही, कारण त्याचा स्वतःवर विश्वास असतो. बघा, तुम्हाला उदाहरणार्थ म्हणजे सचिन तेंडुलकर सर्वांना माहीत असेल, कित्येक वेळा तो झटपट शून्यावर आऊट झाला असेल. त्यामुळे लोकांची टीका केली, पण त्यानं स्वतःवर विश्वास कधी ढळू दिला नाही. तो परत मैदानामध्ये उतरला, सराव केला आणि रेकॉर्डच बनवले ना. म्हणजे आत्मविश्वास हा तयार होत नाही, तो रोजच्या सवयींनी घडत असतो. तो जपायचा असेल तर स्वतःशी प्रामाणिक राहा, चुका स्वीकारा आणि प्रगतीची वाट चालत राहा. तुमच्यात खूप सामर्थ्य येईल, फक्त त्यावर विश्वास ठेवून कृती करा. पण जोपर्यंत हा आत्मविश्वास नसेल ना, की मी रोज ब्रह्ममुहूर्तावर उठणार, जोपर्यंत तुम्ही स्वतःशी ठरवत नाहीत ना, तोपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जागसुद्धा येणार नाही. बघा, यशस्वी व्हा आणि परिणामांनी उत्तर द्या. म्हणजे काय बरं? म्हणजे कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते ना, की लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, तुमचा अपमान करतात, तुमच्यावर हसतात, टीकासुद्धा करतात. अशा वेळी रागाने ओरडून, तक्रारी करून आपण त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण हे लक्षात ठेवा, खरं उत्तर शब्दांनी नाही तर यशानं द्यायचं असतं. लोक काहीही बोलतील, पण शेवटी लोक फक्त त्याचंच ऐकतात ना ज्याच्याकडे परिणाम असतो. म्हणून फुकटचं बोलू नका, यशस्वी व्हा. आणि जेव्हा तुम्ही आपल्या मेहनतीनं उंच भरारी घ्याल ना, तेव्हा उत्तर द्यायला शब्दांची गरजच भासणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रत्येक मनुष्यानं योग्य लोकांचा सल्लासुद्धा घ्यायला हवा. म्हणजे काय बरं? कधी कधी हा मनुष्य आहे ना, मीपणामध्ये एवढा बुडून जातो ना, की तो स्वतः कधी चुकीचे निर्णय घेऊन बसतो. ते स्वतःला त्याला कळत नाही. म्हणूनच दुसऱ्याचा सल्लासुद्धा व्यवस्थित असायला हवा. यशाच्या या प्रवासामध्ये आहे ना, दिशा जितकी महत्त्वाची असते तितकंच दिशादर्शक कोण आहे ना, हे सुद्धा महत्त्वाचं असतं. या जगामध्ये प्रत्येकजण आपल्याला सल्ला देतो, पण प्रत्येकाचा सल्ला योग्यच असतो का? असं नाही ना. यशस्वी व्हायचं असेल ना, चुका टाळायच्या असतील आणि वेळ वाचवायची असेल तर योग्य लोकांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येकजण सल्ला देतो, पण सगळे जाणकार नसतात. काही लोक तुमचं मनसुद्धा खचवतात. तू नाही करू शकत, हे कठीण आहे. काही सल्ले भीतीदायक असतात, हेवा आणि अज्ञानातून येतात. आणि काही सल्ले असतात ना, तुम्हाला चुकीच्या दिशेने नेतात. म्हणूनच सल्ला घेताना कोण देतोय ना हे बघा, फक्त काय म्हणतोय एवढं बघू नका. म्हणजे आपलं भविष्य आपल्याच हातामध्ये असतं ना. पण योग्य सल्ला म्हणजे त्यातला मार्गदर्शक दिवा आहे. योग्य लोकांना सल्ला तुमचं आयुष्य आहे ना सोपं करत असतो आणि चुका कमी करायला लावतो. यश जवळसुद्धा आणतो ना. पण सल्ला देणारा तेवढा सात्विक असायला हवा. आणि सल्लागार आहे ना, जर माझा भगवंत असेल, भगवंताच्या कृपेनं सर्व तुमच्या जीवनामध्ये होत असेल, तर तुमच्या जीवनामध्ये यशाला कोणी रोखणार आहे का बरं? कोणीच नाही. ज्याप्रमाणे अर्जुनाच्या पाठीमागे पुढे उभा माझा भगवंत होता, एवढं मोठं बलाढ्य सैन्य असूनसुद्धा अर्जुनच विजय झाला ना, मग तुम्ही का होणार नाहीत बरं? अर्जुना एवढं मोठं सैन्य तुमच्या समोर आहे का? नाही ना. मग घाबरून जाऊ नका. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, स्वतःची मूल्य तुम्ही पुन्हा ठरवा. म्हणजे जग बदलतं ना, वेळ बदलते, तंत्रज्ञान बदलतं. आणि अशा वेळी आपण स्वतःला विचारायला हवं, मी अजूनही त्या जुन्या विचारांमध्ये अडकलेलो आहे का?
कारण मूल्य म्हणजे तुमचं अंतःकरण आहे, तुमचं वागणं आहे, निर्णय घेण्याची पद्धत. आणि ही मूल्य जर जुनी झालेली असतील, चुकीची किंवा कालबाह्य असतील, तर ती यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. मूल्य म्हणजे अंतःकरणातली दिशा आहे, पण प्रत्येक दिशेला कधी ना कधी नव्याने संधी द्यावी लागते. स्वतःची मूल्य पुन्हा ठरवा. जुनी चुकीची कालबाह्य मूल्य मागे टाका आणि नवीन विचारांनी स्वतःला घडवा. म्हणजे काय बरं? बघा, कधी कधी आयुष्यामध्ये आपण चुकीचे निर्णय घेतलेले असतात. कधी कधी आपल्याला चुकीच्या व्यक्तीशी प्रेम झालेलं असतं, कधी कधी चुकीच्या व्यक्तीशी संगत झालेली असते. पण त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवायच्या का? जर त्यात गोष्टी तुम्ही सोडल्या नाहीत ना, तर नवीन गोष्टींची पुन्हा सुरुवात होणार नाही. म्हणून या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा आठवू नये. त्या गोष्टी झालेल्या आहेत ना, त्या सर्व विसरून जा. तुम्ही काही केलेल्याच नाही असं तुम्ही वागायला सुरुवात करा. म्हणजे वेळेवर योग्य निर्णय घ्या. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जीवन म्हणजे एक सतत चाललेली शर्यत आहे. इथे वेग महत्त्वाचा आहे, पण दिशा आणि वेळेवर घेतलेला निर्णय आहे ना, त्याहून जास्त महत्त्वाचा असतो. म्हणून कधी संधीदार ठोठवते, पण आपण गोंधळात वेळ घालवतो. कधी अडचण समोर उभी राहते, पण आपण निर्णय घेण्याऐवजी टाळाटाळ करतो. अशा वेळी वेळेवर घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आणि गोंधळात घेतलेला निर्णय आहे ना, कधी कधी चुकीचा असतो, पण वेळेवरनं घेतलेला निर्णय तो हमखास चुकत असतो. म्हणूनच संधी, नाती, करिअर, व्यवसाय यामध्ये अनेक वेळा तुम्हाला वेळेवर योग्य निर्णय घ्यावा लागतो. कारण जग थांबत नाही. जो वेळेवर निर्णय घेतो ना, तोच पुढे जातो. म्हणून उदाहरण म्हणून बोलायचं झाल्यास रतन टाटा हे सर्वांना माहीत असतील. आता आपल्यामध्ये ते हयत नाहीत, पण रतन टाटांनी नॅनो कार बनवण्याचा निर्णय होता ना, तो वेळेवर घेतला. कारण त्यांना समजलं की भारतात सामान्य माणसाला परवडणारी कार आहे ना, तिची आज गरज आहे. आणि 1 लाखामध्ये नॅनो कार मिळत होती. म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावा लागतो, पण ते निर्णय वेळेवर घेणं म्हणजे चुकांपासून सावध होणं, संधी ओळखणं आणि यश मिळवणं. निर्णय टाळू नका. चुकीचा झाला तरी सुधारता येते, पण घेताना न आलेला निर्णय संधी जीवनामध्ये पश्चाताप निर्माण करून जाते. म्हणून तुमच्या विरोधकांचा आदर करा. बघा, आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल, माझ्या विरोधकांचा आदर म्हणजे काय? म्हणजे विरोधक म्हणजे शत्रू नाही, ते तुमच्या प्रगतीचा आरसा आहे. प्रत्येक यशस्वी माणसाच्या वाटचाळीमध्ये अनेक विरोधक आहेत, पण फरक एवढाच आहे, काही जण त्यांच्यावर चिडतात आणि सूड घेतात, तर काही जण त्यांचा आदर करतात आणि आयुष्यामध्ये जिंकून जातात. बघा, अब्दुल कलाम यांना सुरुवातीला DRDOमध्ये फारसं यश मिळालं नव्हतं, पण त्यांच्यावर टीका झाली. विरोधक म्हणाले, हा फेल झालेला वैज्ञानिक आहे. पण त्यांनी ते ऐकून घेतलं आणि मेहनत चालू ठेवली ना. पुढे जाऊन इस्रोचे यशस्वी प्रकल्प संचालक झाले आणि राष्ट्रपतीसुद्धा झाले ना. यावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की माझ्यावर विश्वास नसलेल्यांमुळं मी स्वतःवर अधिक विश्वास ठेवला आणि यश मिळवलं ना. बघा, म्हणजे हे विरोधक आहेत ना, हे तुमचं नुकसान करायला येत नाहीत, ते तुम्हाला अधिक सक्षम बनवायला येत असतात. त्यांचा आदर करा. बघा, समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, निंदकाचं घर शेजारी असावं. असं का म्हटलं असावं बरं? कारण जेव्हा निंदक असतो ना, जेव्हा आपली चूक होते, तेव्हा तो आपल्याला समोरून सांगत असतो, तो आपली निंदा करत असतो. ती भले आपल्याला दिसत नाही, पण त्याच्या नजरेमध्ये आपली चूक दिसत असते. तेव्हा आपण स्वतःला सुधारलं पाहिजे ना, पण आपण उलट त्याच्याशी भांडण करतो. ते योग्य आहे का बरं? म्हणजे त्याचं मत ऐकून घ्या, योग्य ते आत्मसात करा आणि शेवटी तुमचं यशच त्याचं उत्तर ठरेल ना.
म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जग जिंकायचं असेल ना तर आधी मन जिंका आणि विरोधकांना आदर करून स्वतःला मोठं करा. बघा, समर्थ वाणी आहे ना ती कधीच वाया जाणार नाही. ही वाणी ज्याच्या वैखरीमध्ये निर्माण झाली ना तो या जगामध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य झाला. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये सातत्य ठेवा आणि बदल टिकून ठेवा. म्हणजे काय बरं? म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं सोपं असतं, पण ती रोज करत राहणं म्हणजे सातत्य राखणं हेच खरं यशाचं गुपित आहे ना. बघा, काही लोक ब्रह्ममुहूर्तावर आहेत ना, रोजच उठत असतात, कारण ब्रह्ममुहूर्ताची उपासना आहे ना ती केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये काय होतं ते त्यांना समजलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये प्रचिती आलेली आहे. म्हणून ते रोज उठतात ना आणि भगवंताचं नामस्मरण करत असतात. म्हणजे बदल करणं ही यशाची पहिलीच पायरी आहे ना. पण तो बदल टिकवून ठेवण्यासाठी सातत्य हवं असतं, नाहीतर सुरुवात वायाच जाते ना. जरा आपण हप्त्यातून एक वेळा ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली तर मग त्याचा काही फायदा होईल का? पण जर निरंतर रोज आपल्या दिनक्रमामध्ये रोज उपासना करत राहिलं ना तर बघा, आपल्याला प्रचितीसुद्धा येऊन जाईल आणि आपले सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळून जातील. म्हणजे एक वेळचा उत्साह क्षणिक असतो, पण सातत्य म्हणजे यशाचाच पाया असतो ना. म्हणून एखादी सवय असू द्या, एखादा नवा नियम असू द्या, नवा दिनक्रम सुरू करताना सुरुवातीचे 2-3 दिवस फार उत्साही असतो, पण सामान्य माणसामध्ये आहे ना आणि यशस्वी माणसामध्ये फरक एवढाच असतो, सामान्य माणूस थांबतो आणि यशस्वी माणूस सातत्य ठेवतो. म्हणून जीवनामध्ये यशस्वी व्हायचा असेल ना तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी की यशस्वी होणारा मनुष्य निरंतर योग्य राहत असतो आणि जो अयशस्वी होतो तो कधी कधी उपासना करत असतो. त्याच्या जीवनामध्ये सातत्य असतं का बरं? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्याचं घ्या, जो रोज अभ्यास करेल तो जीवनामध्ये यश प्राप्त करेल. जीवनामध्ये त्याचं जीवनक्रम एवढं सुंदर असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला यश मिळेल. पण जो रोज अभ्यास करणार नाही ना त्याच्या जीवनामध्ये अपयश निर्माण होईल. मग परीक्षा आल्यावर अभ्यास करतो म्हणून तो सांगेल, पण तो यशस्वी होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, कोणाच्याही मागे मागे न करता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतः निर्णय घ्या. भगवंताशी कनेक्ट राहायचं असेल तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उपासना करा. तेच तुमच्या जीवनाचं सार आहे. आणि हे सार आहे ना, जेवढे तुम्हाला आशीर्वाद दुसऱ्यांचे घेता येतील ना तेवढे तुम्ही घ्या. तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला कोणी लक्षात ठेवणार नाही आहे. बघा, आपल्या या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, पण हे छत्रपती शिवाजी महाराज आजही त्यांचं नाव घेतलं जातं. कारण का बरं? कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असं त्यांचं कर्तृत्व होतं ना की प्रत्येक मनावर मनाच्या हृदयावर हिंदू हृदय सम्राटसुद्धा त्यांना म्हटलं जातं. का म्हटलं जातं बरं? कारण त्यांनी गोरगरिबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, पुण्य घेतलेले आहेत. म्हणजे पुण्याचा साठा त्यांचा एवढा झाला ना की आपण जरी त्यांचं नाव जरी कधी घेतलं ना तरी 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये येतं. हे कर्तृत्व साध्य करण्यासाठी आपणही तसे व्हायला हवं, पण आपण तसं होतो का बरं? आपण म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये तुम्हाला काही करता नाही आलं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख कधीच निर्माण करू नका. जेवढे समोरच्याचे आशीर्वाद घेता येतील ना तेवढे तुम्ही घ्या. जीवनामध्ये अशी एक वेळ येईल की तुमचं जीवन श्रेष्ठ होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये घेतलेला निर्णय आहे ना तो यशस्वी असेल. म्हणूनच मगाशी म्हटल्याप्रमाणे जग जिंकायचं असेल ना तर आधी मन जिंकायला सुरुवात करा. कारण मन जिंकायला आहे ना हे समर्थ विचार असावे लागतात. आणि ज्याच्यामध्ये समर्थ विचार असतील तो या जगावर राज्य करेल.
आणि जगावर राज्य केलं नाही तरी चालेल, पण मनावर राज्य तुम्ही करायला हवं. आणि जो मनावर राज्य करतो ना, तो संत होऊन जातो. म्हणून संतांनी सांगितलं आहे ना, संतांच्या जीवनाचा अर्थ काय आहे? संतांच्या संगतीमध्ये राहा. तुम्ही कधी संत होऊन जाल ना, कधी देव होऊन जाल, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. सद्गुरू चरणामध्ये या, सद्गुरू चरणाला शरण जा. बघा, हे समर्थ विचार आहेत ना, तुमच्या जीवनाचं भलंच करणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये कितीही टेन्शन असेल, कितीही त्रास असू द्या, पण विश्वास आणि श्रद्धेने सद्गुरू चरणांना शरण जा. बघा, हा भगवंत आहे ना, तुम्ही कितीही आयुष्यामध्ये कधी चुका केलेल्या असू द्या, सर्व काही पदरात घेईल, पण तुम्ही शरण जायला हवं. आणि तुम्ही आजोपर्यंत केलेल्या चुका आहेत ना, भगवंताची क्षमा मागायला हवी की हे भगवंता, मी आजपर्यंत वाईट वागलेलो आहे ना, मला क्षमा कर. मला नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे. आणि बघा, जोपर्यंत तुम्ही हा संकल्प करत नाहीत ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामधून चुकासुद्धा तुम्ही सुधारू शकत नाही. म्हणून आधी वेळ गेलेली नाही. आजच निर्णय घ्या. जीवनामध्ये तुम्ही काही गमावलेलं नव्हतं, म्हणून आजपासून सुरुवात करा. अखंड तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू करा. दत्तगुरु माऊलींचं नामस्मरण घ्या. बघा, तुमच्या जीवनामध्ये सद्गुण रूपी भगवंताची प्राप्ती होईल. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेली स्वप्न आहेत ना, ती पूर्ण सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.